यहाँ का भी युवा जो है आज आपको शांत दिख रहा है, वो बेरोजगार है, उसकी बहुत समस्या है। सोशल मीडियावर बंदी घातल्यानं झालेल्या आंदोलनानं संपूर्ण नेपाळ होरपळून निघालाय। जाळपोळ, दगडफेक आणि लष्करावर हल्ला अशा घटना नेपाळमध्ये घडतायत। नेपाळमधल्या आंदोलनाला सोशल मीडियावरील बंदीसोबत तिथली भ्रष्टाचारी यंत्रणा आणि तरुणांची बेरोजगारी ही जबाबदार आहे। त्यामुळे अशीच परिस्थिती भारतातही निर्माण होऊ शकते असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। राऊत नेमकं काय म्हणालेत ऐका। मंत्री उनको सड़क पर पकड़कर लोगों ने मारा है, घर जलाए। भारत की स्थिति ठीक नहीं है, ये ऊपर ऊपर सब दिखा रहे हैं। लोग अंदर अंदर बहुत अस्वस्थ और असंतोषी है। इसके लिए मैं कहता हूं, यहाँ का भी युवा जो है आज आपको शांत दिख रहा है, वो बेरोजगार है, उसकी बहुत समस्या है। ये मोदी प्रधानमंत्री जी हमारे 80 करोड़ लोगों को मुफ्त में राशन देता है, उसका मतलब क्या है। दुसरीकडे संजय राऊतांच्या या विधानावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे। राऊत देशद्रोही असल्याची टीका नवनाथ बन यांनी केली आहे। संजय राऊत हे महाराष्ट्रद्रोही आणि देशद्रोही आहेत। संजय राऊत हे खंडोजी खोपडेची औलाद आहेत का असा माझा थेट सवाल आहे। काय भाषा वापरतायत की आपल्या देशामध्ये देखील अराजकता निर्माण होईल। या देशामध्ये अशा पद्धतीची अराजकता कधीही वाहणार नाही। जे तुमच्या ओठावर आहे, जे तुमच्या पोटात आहे ते आज ओठावर आलं। हा तुमचा इशारा आहे की ही तुमची इच्छा आहे। नेपाळमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात सुरू असणाऱ्या आंदोलनानं हिंसक रूप घेतल्यानंतर आता देशाची सूत्र लष्कराच्या हाती देण्यात आली आहेत। मात्र भारतात खासदाराकडून यह हादसा किसी भी देश में हो सकता है असं विधान केलं जात असेल तर शेजारील देशांमध्ये पेटलेला आगडोम भारतासाठी खरंच धोक्याची घंटा ठरू शकतो का याचा विचार करायला हवा। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।